नमस्कार शेतकरी मित्रांनो. गेल्या काही दिवसापासून राज्यात विविध भागामध्ये जोरदार पाऊस होतो. या जोरदार पावसामुळे काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकरी आहे आणि अशा या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई केली जाते आणि 28 जुलै 2023च्या शासन निर्णयानुसार दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईला दुप्पट दराने देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि हेच दर पुढील 1 वर्षाकरता लागू करण्यासाठी 30 जुलै 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने आज 8 ऑगस्ट 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्या जी.आरच्या माध्यमातून जून ते ऑक्टोबर 2024च्या सध्या चालू असलेल्या पावसाळी हंगामामुळे ज्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती नुकसान होईल अशा नागरिकांना नवीन दरानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामध्ये जर 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीकरता क्षेत्रभर पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णात वाहून गेले असल्यास, क्षेत्रीयग्रस्त झाल्यास मदतीची रक्कम प्रदान करण्याकरता संदर्भधीन शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहील. पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावे. यानंतरच यासाठी निधी वितरित केल्यानंतर रक्कम करून लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये हस्तांतरावी. सदर निधी अनावश्यकरित्या आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवू नये. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. वाटप करण्याच्या निधीची अचूक परिगणना करून बाधितांनाच वाटप होईल व वाटप करण्याच्या निधीची दुर्नीती होणार नाही या अटीच्या अधीन राहून निधी आहरितचा वाटप करण्याची संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ या संमतीने निर्गमित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपल्या चॅनलवर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.